ते सावरगाव गटामध्ये मतदारांचा कौल कसा असेल? मतदारांचा कौल तसा पारखे कुटुंबाकडे आणि आमचे बाबा महादेव शेठ बाळासाहेब हे पंचायत समितीला उभे. आमचे मशाले चिन्ह प्रचंड बहुमताने विजय आम्हाला असा विश्वास आहे. सावरगाव गटामध्ये विजय कोण होईल? विजय आमचं बाळासाहेब कुटुंब आहे. झेडपीला झेडपीला पारखे लीड नक्कीच घेईल. आणि कशामुळे पारखे विजय होतील? कारण पारख्यांची कामं भरपूर आहे. विकीबाबाचा प्रतिसाद गावोगावी मंडळांना खूप आहे. त्यामुळे नक्कीच पारखे कुटुंब विजय होईल. तर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेसोबत आहेत. शिवसेना जाते तरी ही जी झेडपीची पंचायत समितीची निवडणूक माणूस बघून नाही तर काम बघून केली जाईल असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही पारखे सोबत आहे. तर आम्ही सुद्धा शरद दासात काम केलं होतं, पण पारखे आम्हाला आवडतात आणि तसंच आम्हाला भरपूर त्यांनी असा निधी दिलेला आहे. कुठं मंडळांना कुठं काय असं दिले. त्यामुळे आम्ही पारखे सोबत आहे. आता आमदार शरद सोनवणे एक पॉलिटिकल पर्सन आहे. ते सावरगावच्या मतदान केंद्रामध्ये थेट आतमध्ये गेले होते. मतदारांना त्यांनी हस्तोन्नल केलं, अधिकाऱ्यांना हात मिळवलं. याच्यामुळे काही मतदारांवर प्रभाव पडेल? प्रभाव तर नाही पडायचं. जसे विकीबाबू पण आले होते. विकीबाबूचे वहिनी म्हणजे आमच्या वहिनी पण आल्या होत्या, पण ते आले बाहेरून कार्यकर्त्यांना भेटले तसे गेले. शेवटचे 3 मिनिटं राहिले. ज्यांना मतदान करायचंय, मतदानाचा हक्क बजावायचा आहे, त्यांनी आतमध्ये या. नंतर पुन्हा एंट्री दिली जाणार नाही वेळेच्या पलीकडं. तोपर्यंत टाइम संपेल. बघा 5:30 वाजता. 1 मिनिट राहिलेला आहे. ज्यांचं मतदान राहिलेलं आहे त्यांनी आतमध्ये यावे. 1 मिनिटानंतर गेट बंद होईल. नमस्कार. किती वय तुमचं? वय किती? वय किती वय? काय नाव आहे त्यांचं? 1 मिनिट कोणाला यायचंय का? 1 मिनिट राहिला फक्त. किती वय तुमचं? वय किती? वय किती? बंद आता. वय किती? वय किती आहे? वय 60 वय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.